नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा तुमचं कृषी तंत्र सीड या कंपनीमध्ये स्वागत. कृषी तंत्र सीड कंपनीची जी ब्रँड व्हरायटी आहे F1 वैशाली, जी 14 ते 18 महिने चालती, त्या व्हरायटीचा आपण प्लॉट आज विजिट करत आहोत. आजची तारीख आहे 1 मे 2026. तर आज रोजी या टेम्परेचरमध्ये 40-45 डिग्रीचं टेम्परेचर आहे. तर महाराष्ट्रामध्ये हा प्लॉट आहे. तर या प्लॉटचे परफॉर्मन्स कसा आहे ते आपण शेतकरी बंधूकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं पूर्ण नाव व तुमचा ॲड्रेस सांगा. चिंतामण बाबराव बागुल, राहणार निमपाडा, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. ओके सर, मागच्या वर्षी पण तुम्ही F1 वैशाली लावली होती बरोबर? लावले होते ना. मागच्या वर्षी उत्पादन कसं निघालं होतं तुम्हाला? भरपूर निघाले होतं ना. भरपूर निघालं होतं. आणि जसं आता ही लावलेली आपण F1 वैशाली, तर ही जी व्हरायटी आणि बाकीच्या कंपन्याच्या दुसऱ्या व्हरायटी आहे हिच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? बाकीच्या लगेच संपून जातात. ती म्हणजे जुलै ऑगस्ट पर्यंत चालूच होती गेल्या वर्षी. पावसाने पाऊस जास्त राहतो ना, तेव्हा मग खराब झाले होते. ओके, मग मला तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं विचारायचं आहे. आता मिरचीला माल भरपूर आहे, सगळ्या गोष्टी भरपूर आहे. तुम्हाला हे विचारायचं आहे मला की शेतकऱ्यांनी म्हणजे उत्पादन ज्या व्हरायटी आहेत ते लवकर चालू होते, लवकर खतम होते. आता पहिल्यासारखा बाजारभाव वगैरे टिकून राहत नाही. मग शेतकऱ्यांसाठी कोणती व्हरायटी चांगली? जी थोडी लेट चालू होती, जास्त दिवस चालते, ती व्हरायटी चांगली का जी लवकरात लवकर चालू चांगली आहे ना? म्हणजे कोणती व्हरायटी? F1 वैशाली. म्हणजे ही का चांगली तुम्हाला काय वाटतं? व्हायरस फ्री आहे तिच्यावर. व्हायरस तुम्हाला दिसतच नाही? व्हायरस दिसत बी नाही ना. आपण काय फवारणी काहीच केली नाही. आणखी हे शेतकऱ्याला खोटं वाटण, फवारणी नाही केली ना. किती या टेम्परेचरच्या दृष्टिकोनाने प्लॉटची म्हणजे ग्रीनरी कशी? एकदम चांगली आहे ना. काही व्हायरस नाही, काहीच नाही, कुठंच व्हायरस. जवळून दाखवून दे झाड कसं आहे ते. तर किती आतापर्यंत किती माल काढला याचा? आतापर्यंत म्हणजे 25 क्विंटल मागच्या तोड्याला काढला होता. किती क्षेत्र आहे टोटल तुमचं? हे एकरभर क्षेत्र आहे ना इथं. एकरभर आहे? तिकडे एकरभर आहे. म्हणजे टोटल किती तुम्ही F1 वैशाली लावली होती या वर्षी? वर्षी 20,000 काढी. मागच्या वर्षी किती लावली होती? मागच्या वर्षी 7,000 काढी. 7,000 लावली होती. आणि तुमच्या एरियामध्ये म्हणजे सगळेजण भरपूर जण मिरच्याच लावतात, थोडी अर्धा एकर तरी मिरची लावतात. तर त्या ज्या व्हरायटी ह्याच्या बरोबर लावलेल्या होत्या त्या आता चालू आहे का? नाही, संपल्या ना. संपून गेल्या? संपून गेले. आणि मग म्हणजे आता आपली खरी सुरुवात आहे. आता आपली सुरुवात आहे. तर शेतकरी तुम्ही माल बघू शकता. हे बघा झाडाला माल कसा लागेल. हे झाड बघा, हे बघा F1 वैशाली कृषी तंत्र सीड. सर, मार्केटला विकायला वगैरे काही प्रॉब्लेम येतो? काय नाही प्रॉब्लेम येते विकायला. आता हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही व्हरायटीची जी लांबी आहे ना, ह्या व्हरायटीची लांबी ती 7 ते 8 सेंटीमीटर मध्ये. बरोबर आहे. तिखटपणा कसा आहे व्हरायटी मध्ये? तिखट जबरदस्त आहे. तिखट जबरदस्त आहे. लाल मिरची बी एकदम लाल रंगासारखी आहे ना. म्हणजे दोन्हीला चालते, हिरवीला चालते, लालला चालते, दोघांना चालते ना. ओके. आता सध्या नाशिक मार्केटलाच नेली होती का विकायला आपण? म्हणजे इथंच जागेवरती. काय रेटने दिली होती मागत? 65 रुपये दिली होती ना. 65 रुपये दिली होती जागेवरती. ओके ओके. तर सर तुम्हाला फवारणीचा अजिबात खर्चच नाही? फवारणी केलीच नाही आणखी. तरी पण तुमच्याकडून तुम्ही म्हणले नाही का पाण्याचं वगैरे? कांद्यामुळे पाण्याचं कमी थोडस. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता या व्हरायटी बद्दल? शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे असं F1 वैशाली. आता दिवसेंदिवस टेम्परेचर वाढत चाललंय. टेम्परेचर फ्री आहे ना, म्हणजे असं तिला काही प्रॉब्लेम नाही ना. व्हायरस फ्री सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर जास्त ज्याचं क्षेत्र आहे त्याला मिरची करायची. बाकीच्या व्हरायटींचे कसं आहे, तुम्हाला 6 ते 7 दिवसाच्या अंतरावर तुम्हाला फवारण्या करण्याची. बरोबर. ते उत्पादन तुमचं निघू नाही निघू, तुम्हाला फवारण्या करण्याची. आणि काही कसं तुमचं क्षेत्र जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कांदा आहे, तुमचं कारलं आहे, काकडी, त्याच्यात लक्ष द्यायला लागत. तर मिरची असं पीक पाहिजे, मिरची व्हरायटी अशी पाहिजे थोडं जरी दुर्लक्ष जर तिच्यात झालं तरी तिला काही झालं नाही पाहिजे. बरोबर ना? बरोबर आहे. म्हणजे ते शेतकरी ही व्हरायटी लावू शकता. भले शेतकरी म्हणते ही व्हरायटी लेट चालू होती, अवरेज निघत नाही, हे निघत नाही. आता तुम्ही सांगा हिचं अवरेज निघत आहे का नाही? भरपूर अवरेज आहे. आता जो तुम्ही बाबांनी त्यांनी इथं खाली तुमच्या बंधून त्यांनी प्लॉट लावलेला आहे, त्याचं कमीत कमी आता ते स्वतः आता मी मुलाखत घेतली, 16 क्विंटलच्या एवढं माल निघेल त्याचा. 20 क्विंटलच्या आसपास. 20 क्विंटलच्या आसपास जाईल 100% त्यांचा माल. ते 7,000 झाड आहेत फक्त. 6,000 आहे. पुढच्या वर्षी मिरची लावणार का तुम्ही? हीच लावणार आम्ही. आता मी सांगतो तुम्हाला, आता पावसानंतर दोन पाऊस झाले का ही व्हरायटी अशी एवढी होईल. काढूच नका अजिबात. नाही काढायची, आपल्याला ठेवायचीच आहे ना. सर, तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.